हाय हॅलो नमस्कार. शीतल मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाओ हीच बाप्पा चरणी प्रार्थना. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात. संध्याकाळचे 5 वाजले आणि दिवसातील उरलेली कामे आवरण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम मी स्वतःला थोडा वेळ दिला. केस व्यवस्थित विंचरले आणि फ्रेश झाले. त्यानंतरनं चहा बनवला. दिवसभराच्या कामानंतरनं हा चहाचा कप मनाला आणि शरीराला एक वेगळाच ताजेपणा देतो. चहा पिऊन झाल्यावर पुढच्या कामाला सुरुवात केली. तर भांड्याच्या जाळीतली भांडी सगळी लावून घेतली. चहा पिऊन झाल्यानंतरनं भांड्याच्या जाळीतले वाळलेली भांडे एक एक करून काढली आणि त्याच्या जागेवर व्यवस्थित मांडली. स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर पाहिले की मनालाही समाधान वाटतं. छोटी छोटी कामे वेळेत केली की घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित राहते. आता कुकरला डाळ लावून घेते. आता यात डाळ बघा, मुगाची, मसूर डाळ आणि तूर डाळ अशी मिक्स करून घेतली. तिन्ही डाळीत मिक्स करून घेतले, त्याचं वरण खूप छान होतं. आता कुकरमध्ये डाळ टाकली. डाळ टाकली की त्यानंतर पाणी टाकलं आणि डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली. डाळीतलं सगळं पाणी काढलं आणि त्याच्यामध्ये अजून पाणी टाकलं. तर 1 वाटी डाळ आणि 1.5 वाटी पाणी असं टाकलं. आता गॅसवरती कुकर ठेवून 3 शिट्ट्या काढून घेते. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी तर साडीला हातशिलाई करून घेते. तर हातशिलाई करताना डबल धागा घ्यायचा आहे आणि धाग्याला गाठ बांधून घ्यायची आहे आणि आपल्याला बरोबर अंतर घेऊन हातशिलाई करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही रेषाने अशा रेषा ओढून तुम्ही हातशिलाई करू शकता, पण मला याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे एकसारखी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. कॉर्नरला इथं अशी हातशिलाईची गाठ मारून घ्यायची म्हणजे फॉल निघत नाही. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला बोटाचं अंतर घ्यायचं आहे. मधला बोट घ्या ना तर कुठलंही बोट घ्या, त्याचं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे पुढे पुढे सरकवायचं आहे आपल्याला बोट, म्हणजे त्यामुळे आपल्याला हातशिलाई करण्याला म्हणजे एकसारखी हातशिलाई होते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने. हे बघा, मधलं बोट आहे ना ते पुढे बरोबर आपल्या अंतरावर आपल्याला सरकून घ्यायचं आणि हातशिलाई करून घ्यायची. आणि दोरा एकसारखा वडायचा. एकच दोरा असा सुईने वडायचा नाही, कारण की मागं पुढे होऊ शकतो दोरा. पुन्हा साडी आपल्याला एकदम व्यवस्थित करून घ्यायची. तर इथं मी टिपवाईवर हातशिलाई करत आहे. म्हणजे टिपवाईवरती केली का नाही साडी एकदम सरळ होते. जर खाली जमिनीवर केली तर साडीला घोळ पडतो, किंवा तुम्ही पाटावर जर केलं तरी साडीला घोळ पडू शकतो. पण असं मी टिपवाईवरती ठेवून साडीला हातशिलाई करत असते. लय लवकर हातशिलाई होते साडीला. तर तुम्ही बी या पद्धतीने करून बघा. तर बघा, लास्टला बी आपल्याला फॉलला अशी गाठ मारून घ्यायची आहे. सुई धाग्याने अशी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर हे बघा या पद्धतीने आता हातशिलाई करून झाली. आता आपल्याला घडी कशी घालायची तर तुम्ही बघा, फॉल वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि आपल्याला अशी साडी एकदम व्यवस्थित करून घ्यायची. आता एकमेकाला ही साडी जॉईंट करून घ्यायची. वरच्या साईडला फॉल लावल्याने म्हणजे वरच्या साईडनं फॉल राहिल्याने का साडीला असं खालीवरी होत नाही आणि एकदम व्यवस्थित घडी येते. त्याच्यामुळे मी अशी घडी करत असते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता घडी करून अशी टिपवाईवरती ठेवली आणि व्यवस्थित घडी करून पिशवीमध्ये ठेवते, कारण की एक कस्टमर येणार आहे, त्यांना द्यायचे आहे. हे बघा, आता माझं साडीचं तर एक काम झालं. तोपर्यंत इथं बघा कुकरच्या 3 शिट्ट्या बी झाल्या. आता मी गॅस बंद करते आणि शुभंकरोती करून घेते. संध्याकाळ होता. देवघरात उदबत्ती लावली आणि दिवा प्रज्वलित केला. त्यानंतर शुभंकरोती म्हणाले, शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सगळ्या देवदेवतांपाशी. ए ग लक्ष्मी बैस ग बाजे, माझं घर तुला साजे. घरातली विडापिडा बाहेर जाऊन दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊन दे. सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्याचं आयुष्य जाऊ दे, अशी मी देवाला प्रार्थना केली. आणि तुळशीला बी दिवा आणि उदबत्ती आता ओवाळून घेते. देवाच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना केली. संध्याकाळच्या
या शांत आणि पवित्र वातावरणामुळे मनाला समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि दिवसभराच्या कामानंतर एक वेगळीच शांती मिळते. आज मी शुभम करोती जी म्हणाली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करून घेऊयात. तर इथं बघा डाळ शिजले. आता इथं घेतले कढीपत्ता, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलाय, लसूण सोलून घेतलाय आणि इथं टॅमॅटो घेतले. टॅमॅटोमधले मी सगळे बी काढून घेत असते कारण की बी शरीरासाठी चांगले नसतात, त्याच्यासाठी मी टॅमॅटोमधले रोज बी काढून घेत असते आणि एकदम बारीक असा टॅमॅटो चिरून घेते. या साध्या पण चविष्ट पदार्थामुळे वरणाची चव आणखीन छान लागते. आता टॅमॅटो कट करून झाला. तर इथं बघा मी कढीपत्ता घेते. आता कढीपत्ता बी चिरून टाकत असते मी वरणामध्ये. आता इथं मी कढीपत्ता असा चिरून टाकते. तर मी असं चिरूनच टाकत असते वरणामध्ये. वरणाची टेस्ट तर खूप वाढते, पण केसांसाठी बी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही असा कट करून कढीपत्ता टाकू शकता. आता इथं बघा मी एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला असा कचरा सगळा काढायचा आहे किंवा मिरचीचे देठं, टॅमॅटोचे साल, आपण पुढच्या साईडचे ते असं किचनवरती न टाकता असं प्लेटमध्ये आपण जर टाकलं तर किचन घाण होत नाही, म्हणजे सगळीकडे कचरा होत नाही. तर हे बघा या पद्धतीने मी कोथिंबीर बी धुवून चिरून घेतली. आता लसूण काय करणार आहे मी, लसूण इथं मी 7-8 पाकळ्या घेतल्यात. आता इथं खलबत्ता घेणार आहे आणि खलबत्त्यामध्ये लसूण टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि लसूण आपल्याला चांगला खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आहे. लसूण घातल्याने असं ठेचून लसूण घातल्याने वरणाला खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही नक्की करून बघा, असं वरण खूप छान लागतं. आता कुटलेला लसूण आपण काढून घेऊया चमच्यामध्ये. हे बघा आपली वरणाची तयारी झालेली आहे. आता कुकरचं झाकण काढलं आणि डाळ चांगली अशी फेटून घेतली. डाळ चांगली फेटल्याने वरी पाणी राहत नाही डाळीच्या वरती, म्हणजे वरणाच्या वरती, आणि वरण एकसारखं तयार होतं. कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले. जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये लसूण घातला. लसूण चांगला लालसर झाला की त्याच्यात कढीपत्ता टाकला, मिरची टाकली आणि मिक्स करून घेतलं. नंतर टॅमॅटो टाकलं, ते मिक्स करून घेतलं. मीठ टाकलं, हळद टाकली आणि एकसारखं त्याला असं मॅश करून घेतलं. म्हणजे टमाटर एकदम बारीक झालं की वरण चांगलं लागतं. कढईमध्ये शिजलेली डाळ टाकली आणि कुकरमध्ये पाणी ओतून त्या कढईमध्ये ओतलं आणि मिक्स करून घेतलं चांगलं आणि 4-5 मिनटं चांगलं वरण शिजू दिलं. वरण तयार झालेलं आहे. आता कढईवरती झाकण ठेवून कढई उतरून घेऊयात. पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. भाकर चिरल्या जात असेल तर तुम्ही काय करायचं, पाणी गरम करायचं आणि म्हणजे जास्तही गरम करायचं नाही, असं कोमट गरम करायचं आणि कोमट पाण्याने भाकरीचं पीठ मळायचं. त्याने भाकरीचं पीठ वळणी येतं. आता भाकरीच्या पिठामध्ये आपल्याला लागण तसं हे कोमट पाणी टाकायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळताल तेवढी तुमची भाकरी चांगली होणार आहे. तर हे बघा लागण तसंच पाणी घालायचं, जास्तही पाणी घालायचं नाही कारण की भाकरी परातीला खाली चिटकू शकते थापताना. हे बघा लागण तसं मी पाणी घेतलं आणि पीठ चांगलं मळून घेतलं. आता हे राहिलेलं पीठ मी साईडला काढून घेते आणि भाकरी अशी थापून घेते. हे बघा किती छान झालेलं आहे भाकरीचं पीठ. तर आता परातीमध्ये पीठ टाकलं आणि हे बघा या पद्धतीने असा भाकरी थापून घ्यायची एकसारखी. जास्तही पीठ टाकायचं नाही, आदर हातानेच आपल्याला भाकरी थापून घ्यायची कारण की भाकरी खाली चिटकू शकते. तर हे बघा एकदम पातळ अशी मी पहिल्यांदा भाकरी करून दाखवली तुम्हाला. आता ज्वारीच्या भाकरीला आपल्याला सगळीकडनं असं पाणी लावून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरतीच, आणि पाणी वरती सुकलं ना तवाच भाकरी आपल्याला पलटी करायची आहे, म्हणजे भाकर खालच्या साईडनं अशी करपत नाही. जास्त वेळ हे ठेवायचं नाही, नाहीतर मग भाकर किरीत झाल्याने होते. तर आता मोठ्या गॅसवरती भाकरी चांगली भाजून घेते. तर दुसरीकडे मी दुसरी भाकरी करून घेतली. हे बघा आता उलट्या साईडनं अशी भाकरी ठेवायची आणि तर एक रुमाल घ्यायचा, स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि भाकरी आपल्याला अशी
दाबून घ्यायची, म्हणजे एकसारखी भाकरी भाजली जाते आणि भाकरी पण पांढरी शुभ्र दिसते. हे बघा, आपली भाकरी तयार झाली. आता आपण भाकरी काढून घेऊयात. हे बघा किती छान झालेली आहे. आता थोडी जाडसर तुम्हाला भाकरी करून दाखवते. आता ही जाडसर भाकरी आता कशी फुगते बघा. पातळ केली ना तर भाकरी जास्त फुगत नाही आणि ज्वारीची भाकरी जरा मीडियम मध्ये केली की भाकरी चांगली फुगते. अशी माझी साधी, शांत आणि कामाने भरलेली संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली? तुमचाही दिवस कसा गेला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शीतल ब्लॉग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.